नमस्कार अमरावती। राज्य सरकारने पर्यावरक शौचालय अमरावती शहराला दिले। महानगरपालिकेने 5 पर्यावरक शौचालय देण्यात आले। मात्र ह्याच शौचालयाची दुर्दशा आपण खुद्द बघा। अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अगदी काही अंतरावर पर्यावरक शौचालय हे पहा। शौचालयाची दुर्दशा अतिशय भयावह आहे। घाणीचे साम्राज्य आणि कोणीही बाहेरचा इसम या ठिकाणी जर आला तर नक्कीच तो परत जाईल। इतकी घाण या शौचालयामध्ये साचलेली आहे। टँकरने सुद्धा अद्यापर्यंत पाणी पोहोचलं नाही। निविदा कोणत्या कंत्राटदाराला दिली हे सुद्धा स्पष्ट झालं नाही। याआधी अमरावती शहरातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबतच प्रहार संघटनेने हाच मुद्दा ऐरणीवर आणला होता। प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी याच शौचालयाच्या बाहेर आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुद्धा केलं होतं। मात्र अद्यापपर्यंत मनपा प्रशासनाला जाग आले नाहीत। असेच पर्यावरक शौचालय अमरावती शहरातील अनेक पॉइंटवर देण्यात आले होते। गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या बाजूला तर वेलकम पॉइंटच्या सुद्धा परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापूर्वी हे शौचालय बांधण्यात आलं होतं। मात्र वेलकम पॉइंट जवळचं शौचालय अचानक गायब झालं। तेथील ठेवण्यात आलेलं असंच शौचालय कोणी गायब केलं हा प्रश्न अनुत्तरीय आहे। अमरावती महानगर प्रशासन जागा होणार का? अमरावती शहरात बाहेर जिल्ह्यातील येणाऱ्या नागरिकांना शौचालयास आणि बाथरूमला जावं कुठं हा मोठा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। यावर प्रहारचे पदाधिकारी सुद्धा काय म्हणतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत। मनपा प्रशासन हे कुंभकर्णी झोपेत आहे आणि यांना फक्त स्वतःच्या कॅबिनाला महापौरांनी करोडो रुपये लावले आणि एका ताजमहल हॉटेलसारखं कॅबिन बनवलं। पण अमरावती शहरामध्ये महिलांसाठी युवकांसाठी म्हणजे या इच्छा नागरिकांसाठी एकही सार्वजनिक शौचालय चांगल्या स्थितीमध्ये नाही आहे। मागे आम्ही इच्छा करोडो रुपयाचा आष्टीकरांच्या काळामध्ये एक शौचालयाचा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आम्ही उघडीस आणला होता। पण मनपा प्रशासन कुंभकर्णी झोप असल्यामुळे त्यांना याची जाग आली नाही आणि आतापर्यंत ते झोपीचं सोंग करत आहे। एकही अमरावती जिल्ह्यामध्ये शहरामध्ये एकही शौचालय हे सार्वजनिक महिलांसाठी युवतींसाठी नागरिकांसाठी नाही आहे। हे शोकांतिक आहे अमरावती शहराचा। मी महानगरपालिकेचा जाहीर निषेध करतो या गोष्टीसाठी। अमरावती शहर हे अमरावती विभागीय स्तरावरचं स्थळ आहे। मात्र एकाही ठिकाणी सार्वजनिक शौचालय दिसत नाहीत। कुचंबना होत आहेत। महिलांची सुद्धा मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहेत। प्रशासन जागा होणार का? लोकप्रतिनिधी जागा होणार का? दखल घेणार का? हे सुद्धा आता समोर पाहावं लागणार आहे। अमरावतीमध्ये हे जे शौचालय आपण बघत आहेत असेच शौचालय गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या बाजूला आहेत आणि वेलकम पॉईंटला आहे। परंतु हे शौचालय नसून हे घोटाळे आहे। म्हणजे याच्यामध्ये करोडो रुपयाचा निधी खर्च करून ठेकेदारांना जे पैसे दिले आहे म्हणजे चोर मौसेरे भाई मिळून हे मलाई यांनी लाटलेली आहेत। आणि याचे जे पूर्णचे जे गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या अगदी बाजूला शौचालय आहे अरे त्याचं तर सामान चोरी गेलेलं आहे। आणि जिथे वेलकम पॉईंट जिथे रात्री अपरात्री बसेस येतात पुण्याहून मुंबईहून तिथे लेडीज येतात तिथे तर चांगल्या शौचालयाची आम्ही मागणी केली होती आणि संपूर्ण अमरावती शहर लेडीज वगैरे ते मागणी करत आहेत। आज तिथं लेडीज उघड्यावर जात आहेत। आज तुम्ही फक्त महिला सुरक्षा करतात पण महिलांची लाज झाकायची जिथे गोष्ट येते तिथे तुम्ही डोळे झाप करत आहेत। अमरावती महानगरपालिका तिथे चांगलं शौचालय यांनी बांधलं पाहिजे। त्यांनी हे मुर्दा शौचालय दिलं आहे महानगरपालिकेने नाही शासनाने दिलेलं आहे। अगर यांना एवढीच लाज अगर वाटत असेल तर चांगले शौचालय अमरावती शहरात बांधावे जेणेकरून महिला वर्गांना याचा फायदा होईल। आणि अशा ह्या मुर्दाळ शौचालयाचा आम्ही प्रहारच्या वतीने जाहीर निषेध करतो।